दसरा दिवाळीसाठी लागणाऱ्या खमंग खुसखुशीत करंज्या आपण इथे बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो पिठी चाळून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 वाटी रवा, बारीक रवा असेल तर चालेल, तोही चाळून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ आणि थोडं लोणी घालायचं आहे। लोणी यासाठी की करंजीला छान अशा गुठळ्या उठून येतात। व्यवस्थित पीठ मिक्स करून त्यामध्ये थोडं दूध आणि थोडं पाणी असं करून सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून रवा फुलून येईल। तोपर्यंत आपण सारण तयार करू। खोबरं आणि रवा भाजून घ्यायचा आहे, त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, वेलची पूड, जायफळ घालून मिक्स करून सारण तयार करून घ्यायचं आहे। कणकेच्या छोट्या छोट्या गोळा तयार करून पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये 1-1 चमचा सारण घालून व्यवस्थित काठ बंद करून घ्यायचा आहे आणि काठ काढून घ्यायचं आहे। सगळ्या करंज्या तयार करून झाल्यावर तेल कडक तापवून घ्यायचं आहे आणि मग गॅस बारीक करून मंद आचेवर सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। गॅस मोठा करायचा नाही, कारण करंजी पटकन लाल होऊन येते आणि ती मऊ पडते। जर मंद आचेवर करंज्या तळल्या तर कुरकुरीत राहतात आणि त्या बऱ्याच दिवस तशाच टिकतात। 15-20 दिवस तरी व्यवस्थित कुरकुरीत करंजी छान राहते। करून बघा, याप्रमाणे छान होतात करंज्या एकसारख्या खुसखुशीत करंजी। दसरा, दिवाळी, इतर सणालाही आधीमध्ये आपण करून खाऊ शकतो।